रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 28 फेब्रुवारी 2026. आपण आपल्या परिक्रमेतल्या शेवटच्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. गजानन महाराज आश्रम ओंकारेश्वर या ठिकाणावरून आपण आता गोमुख घाटावरती चाललेलो आहे. गोमुख घाटावरती आपण आपला संकल्प पहिल्यांदा सोडणार आहोत आणि त्याच्यानंतर संकल्प सोडल्यावरती जे जल आहे ते जल अर्पण करण्यासाठी आपण ममलेश्वर महादेव आणि ओंकारेश्वर महादेव या ठिकाणी जाणार आहोत. तर आपण पुढे मार्गस्थ होऊयात आता गोमुख घाटाकडे. गोमुख घाट कुठे आहे हे सगळ्यांना तर माहित आहेच, तरी सुद्धा आपल्या नियमाप्रमाणे मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी समोर जो मार्ग आहे मुख्य, त्या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर जे दोन मार्ग दिसतात हा सरळ जाणारा आणि हा डावीकडून कमानीतून जाणारा, दोन्ही मार्गापैकी कोणत्याही मार्गाने आपण गेलो तर गोमुख घाटापर्यंत जाऊ शकतो. आपण या सरळ मार्गाने जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यावरती समोर ब्रह्मपुरी घाट आहे. आपण ब्रह्मपुरी घाटावरती काल दर्शन घेतलं होतं. आता आपल्याला या कमानीतून आतमध्ये डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. पुढे आल्यानंतर या ठिकाणी ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी हा झुलता पूल आहे. त्या पुलावरून न जाता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने सरळ सरळ आल्यानंतर आपल्याला हा जो आडवा मार्ग लागलेला आहे तिथून दोन रस्ते आहेत. एक डाव्या बाजूला ममलेश्वर महादेव आणि उजव्या बाजूला गोमुख घाट. तर आपण गोमुख घाटावरती जात आहोत. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आपण या ठिकाणी गोमुख घाटावरती आहोत आणि नर्मदा मैयाचं सुंदर असं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता या ठिकाणी आपल्या परिक्रमेचा संकल्प सोडण्यासाठी बसलेलो आहोत. आता संकल्प सोडण्याचा व्हिडिओ किती पूर्ण रेकॉर्ड करता येईल माहित नाही आपल्याला, पण आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात. घर से बहुत सारे आए लेने के लिए. यहाँ से भाग गया मैं तो क्या, यहाँ से आगे भाग गया कहीं. 3005 किलोमीटर करके आ गए. अब भग के जाओगे कहाँ पे? कहीं पे भी जा सकते हैं अभी तो. मैंने विचार आ गया, मतलब मैंने सोच रखा अपने बदले से थोड़ा ओम पैत्र पैत्रवा सर्वागतम पति वैत्रे मंडलिका चंद्र प्रायत थोड़ा दिल के तीन पीना है. ओम गोविंदाय नमः. ओम माधवाय नमः. ओम अष्टभुजन प्राजुल लगे हाथ बोलो. जाके लेफ्ट चावल लो हाथ में. आज से भी प्रमाण पत्र बनेगा. प्रमाण मालपति यार अपने को सुबह निकलना, मेरे को पूजा करवा. नर्मदा मैया की जय. भगवान की जय. ममलेश्वर भगवान की जय. शांति मंत्रागमन की नर्मदा मैया का ध्यान करिए. नर्मदा में प्रार्थना करिए. नर्मदा दक्षिण गंगा का नमस्कार करते यात्रा के दारम के तम एक यात्रा को मंगल में संपूर्ण सफल करके हम ब्राह्मण द्वारा समापन का स्वीकार करना. ये बोल के गणपति का ध्यान करो. आगमन करो. ओम हरि ओम ब्रह्म भूत वस्त्रम गणति ब्रह्मचर्य वनति मंगल पत्रकार पूर्व मुकांता इन मोहन मोहन सचलम बहुदेव का दुर्गा मंत्री हो. अपना अपना नाम बोल लो. मैं बोल लो ध्यान करो. हमें विद्या संतमेव हमें धर्मम देवदेव. अपने गुण का धर्म आटाम करता सामने फोटो ले लिया और वो ले लिया ले लिया हां ले लिया परिवार का नाम बोल लीजिएगा. हाँ नहीं रोज इनका बुक नहीं दिया करता है. गुजराती कर दिया सब. हाँ कर दिया. बोली नर्मदा भैया देवा भैया मैंने जो दो घाट से ओंकारेश्वर से यात्रा परिक्रमा आरंभ किया था. भैया के आशीर्वाद से गुरु के आशीर्वाद से यात्रा को संपूर्ण सफल करके आया हो. ब्राह्मण द्वारा संकल्प लिया
ब्राह्मण द्वारा समापन करवाया स्वीकार करो स्वीकार करो यात्रा में परिक्रमा में पूजा में नियम पालन करने में किसी प्रकार की गलती कमी अनजाने में नहीं हो भैया बालक समझ के माफ करना क्षमा करना हमारी यात्रा का जल स्वीकार करो परिक्रमा का फल प्रदान करो हम आपकी सेवा इसी प्रकार सदा करते रहेंगे। गंगा मैया की हम महीना को जैसा बनाया हो जो आप देख सकते हैं बड़ी परिक्रमा करते हैं महीने खाना पीना रहना सोना सबके मही की मिठाई करने आए हो तो छोटा मोटा ब्राह्मण लाए हो जो आपकी श्रद्धा होती है आपकी मंदिर आपकी सन्यासी प्रभाव वगैरह हम यहाँ को जैसा बना जो आप परिवार में लेना है आपकी तरफ से परिवार की तरफ से क्या बोलिए क्या देना चाहिए वही बोलना वही बोलना आपने तो बोला था कुछ भी देना नहीं इसलिए देखें छोड़िए नर्मदे अभी ये यहाँ का जल है ये अमरकंटक का है और ये रेवा सागर का है क्या करना है दोनों जल को कहीं चढ़ाना का जो मिला के लाए मिला के कोई नहीं आया बहुत बढ़िया गजब आनंद पूर्वक ये यहाँ नहीं गया इसको थोड़ा सा ममलेश्वर चढ़ा दो थोड़ा सा मुजफ्फरपुर चढ़ा दो थोड़ा नर्मदा में चढ़ा दो चढ़ा के बस अपने घर जाके मुंडन करवा लेना कन्या भोजन करवा देना ये तीनों बॉर्डर का जल एक ही वाटर में मिला देना ठीक है जो जल बाकी रहेगा वो लेके जाना है ठीक है प्रभू आनंद प्रभू नर्मदे रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदे आपल्याला परिक्रमेवरून नेण्यासाठी एवढे आलेले आहेत बघा घरातली मंडळी भाऊ आहे मामा आहे पुतणी आहे वहिनी आहेत आणि आमच्या मामांचे मेहुणे आहेत एवढे सगळेजण आपल्याला या ठिकाणाहून घरी नेण्यासाठी आलेले आहेत रामकृष्णारी नर्मदे हर राम आपण आता गोमुख घाटावरती या ठिकाणी आपला संकल्प सोडलेला आहे आता आपण ममलेश्वर मंदिरामध्ये जाऊन जल अर्पण करूयात त्यानंतर ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये जल अर्पण करूयात रामकृष्णारी नर्मदेहर आपण ममलेश्वर महादेव मंदिरामध्ये जल अर्पण करण्यासाठी या लाईन मध्ये आलेलो आहे आता आतमध्ये जल अर्पण करताना तर आपल्याला व्हिडिओ तयार नाही करता येणार रामकृष्णारी नर्मदेहर भरपूर गर्दी आहे ममलेश्वर मध्ये आपण जल अर्पण करण्यासाठी आलोय रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारे आपण या ठिकाणी ममलेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगावरती जल अर्पण करून आता पुढे ओंकारेश्वरच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी नर्मदेहर आतापर्यंत आपण नर्मदा मैयाच्या जलपात्रामध्ये जाऊ शकत नव्हतो पण आता आपला संकल्प सुटलेला आहे त्याच्यामुळे आपण आता नर्मदा मैयाचं जल जे आपण साक्षी म्हणून आपल्या बरोबर ठेवलं होतं ज्याचं पूजन केलं होतं ते जल घेऊन आता आपण ओंकारेश्वर महादेव शिवलिंगावरती अर्पण करण्यासाठी या ममलेश्वर सेतूवरून चाललेलो आहे नमामि देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नर्मदे हर आपण या ठिकाणी आता ओंकारेश्वरच्या लाईन मध्ये पुढे मार्गस्थ होत आहोत जल अर्पण करण्यासाठी आणि आपल्या बरोबर आमची पुतणी आहे मैया आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर समोर गोमुख घाट आहे त्या ठिकाणी आपण आपला संकल्प सोडून ममलेश्वरला जल अर्पण करून या ठिकाणी आता ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये जल अर्पण करण्यासाठी आलेलो आहे गर्दी भरपूर आहे साधारण 2-2.5 तास झाले आपण लाईन मध्येच आहोत रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणाहून सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला होत आहे नमामि देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये आलेलो आहे
रामकृष्णरी नर्मदे हर नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया. रामकृष्णरी नर्मदे हर 8 ते 10 दिवसापूर्वी ज्योतिताई जयस्वाल यांनी आपल्याला ओंकारेश्वरला आल्यानंतर कन्यापूजन करून कन्या भोजन करण्यासाठी काही रक्कम पाठवली होती व उर्वरित रक्कम या ठिकाणी ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये टाकण्यासाठी सांगितली होती. तर ती आपण या ठिकाणी दानपेटीमध्ये टाकत आहोत. रामकृष्णरी नर्मदे हर आपण ओंकारेश्वर महादेव मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी जी दानपेटी आहे त्या दानपेटीमध्ये आपण ज्योती जयस्वाल ताईंनी जी रक्कम पाठवली होती ती या ठिकाणी आपण जमा करत आहोत. ज्योतिताई जयस्वाल यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूया की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. आपण आता या ठिकाणी जल अर्पण करून गेल्यानंतर मानधाता पर्वताची परिक्रमा करून कन्या भोजन करण्याचा विचार आहे. बघूयात आता पुढे आपल्याला मार्गामध्ये काय काय अनुभव येतो. रामकृष्णरी नर्मदे हर आता आपण गर्भगृहात प्रवेश करत आहोत. या ठिकाणी रामकृष्णरी नर्मदे हर आता आपण मानधाता पर्वताची परिक्रमा करण्यासाठी पुढे मार्गस्थ आहोत. पूर्ण परिक्रमा तर तुम्हाला पहिल्या 2 व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, त्याच्यामुळे पूर्ण सविस्तर परिक्रमा आता दाखवणार नाही. अशा प्रकारचा आता मार्ग आहे पुढे जाण्याचा आपला. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण मानधाता पर्वताची परिक्रमा करत आहोत. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक संपर्क नंबर मिळालेला आहे. तिथे आपल्याला कन्या भोजन करवता येईल. त्याच्यामुळे आपण कन्या भोजन आता त्या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न करतोय. रामकृष्णरी नर्मदे हर आपण या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी मानधाता पर्वताची परिक्रमा करत आहोत. या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे. आपण परिक्रमेत ज्यावेळेस मार्गस्थ झालो होतो पहिल्या दिवशी त्यावेळेस आपण या समोरचा जो पर्वत दिसतोय त्याच्या कडेकडेने नर्मदा मैयाच्या तटातटाने पुढे मार्गस्थ झालो होतो. आज या ठिकाणी आपण समोर श्री रामगिरी आश्रम आहे, या आश्रमापाशी आलेलो आहे आणि या आश्रमामध्ये जे महाराज आहेत ते महाराज आपल्याला या ठिकाणी कन्या भोजन करण्यासाठी मदत करणार आहेत. साधारण 21 कन्यांचं या ठिकाणी आपण कन्या पूजन करून कन्या भोजन करण्याचं नियोजन करतोय. कन्या भोजन करण्यासाठी आपल्याला ज्योतिताई जयस्वाल यांनी काही रक्कम पाठवली होती. त्या रकमेतून त्याचबरोबर आपल्याला गुप्तदान आलं होतं. त्या गुप्तदानामध्ये शिल्लक राहिलेली काही रक्कम आहे त्यातून त्याचबरोबर आपल्याकडून असं एकत्रितरित्या मिळून आपण या ठिकाणी 21 कन्यांचं कन्या भोजन करत आहोत. रामकृष्णरी नर्मदे हर. रामकृष्णरी नर्मदे हर कन्या भोजन करण्यासाठी या ठिकाणी कन्या तर आलेल्या आहेत. आता आपण त्यांचं पूजन करून त्यांना भोजन देऊया. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. रामकृष्णरी नर्मदे हर कन्या भोजन तयार झालेलं आहे. कन्या भोजनाला सगळ्यात पहिल्यांदा आपण नैवेद्य या ठिकाणी नर्मदा मैयाला या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण नर्मदा मैयाला सगळ्यात पहिल्यांदा भोजन प्रसादी देत आहोत. नमामि देवी नर्मदे नर्मदे. तुम काय म्हटलं? रामकृष्णरी नर्मदे हर अशा प्रकारे या ठिकाणी आपण कन्या भोजन करत आहोत. कन्या पूजन झालेलं आहे आणि आता भोजन चालू आहे. भाजीची पळी दे रे. नर्मदे हर.
रामकृष्णारी नर्मदे हर. आपल्या परिक्रमेच्या पडावामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी रक्कम पाठवली त्यांच्यातर्फे, त्याचबरोबर ज्योतिताई जयस्वाल गुप्तदान आणि शिल्लक राहिलेली जी काही रक्कम आहे त्यांच्यातर्फे या ठिकाणी आपण छोटीशी कन्या भोजनाचं आयोजन केलं होतं. सर्वांचा मनपूर्वक आभार. रामकृष्णारी नर्मदे हर. नर्मदा मैया सर्वांना सदैव सुख समाधान शांती उत्तम आरोग्य देव अशी आपण नर्मदा मैयाच्या प्रार्थना करूयात आणि आपल्या परिक्रमेचा पडाव या ठिकाणी थांबूयात. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. कन्यापूजन होऊन भोजन प्रसादी प्राप्त करून या कन्या आनंदाने आपल्या शाळेमध्ये आपल्या घरी मार्गस्थ होत आहेत. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. या ठिकाणी आपण रामगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये कन्या भोजन कन्यापूजन हा आपला जो परिक्रमेतला महत्वाचा विधी होता तो उरकून आपण या ठिकाणावर आता मानधाता पर्वताची परिक्रमा राहिलेली आपली पूर्ण करायला आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. या आश्रमातून आपल्याला वरती जाण्यासाठी या पायऱ्या आहेत, तिथून आपण वरती मार्गस्थ होऊयात. नर्मदा मैयाच्या सुंदर अशा किनारे आपलं भोजन प्रसादी कन्या पूजन आणि कन्या भोजन हा कार्यक्रम आपला झालेला आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता मानधाता पर्वताच्या परिक्रमेतला. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. या ठिकाणी आपण आता कावेरी मैया आणि नर्मदा मैया या दोन्ही मैयांच्या संगमाच्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात आणि पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्णारी नर्मदे. रामकृष्णारी नर्मदे हर. या ठिकाणी आपण संगम स्थानापाशी आलेलो आहे. नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. आपल्या डाव्या बाजूने नर्मदा मैयाचा प्रवाह आलेला आहे आणि उजव्या बाजूने कावेरी मैयाचा प्रवाह आहे. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरामध्ये आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आणि या ठिकाणी चण्याची डाळ चढवण्याची जी प्रथा आहे त्या पद्धतीने आपण चण्याची डाळ चढवूयात आणि काही ऋण असेल आपल्यावरती तर त्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण आपली संकल्प सोडल्यानंतर मानधाता पर्वताची जी परिक्रमा करायची होती ती परिक्रमा आता पूर्ण झालेली आहे आणि आपण आता पुन्हा गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये संध्याकाळच्या विश्रांतीसाठी जाणार आहोत. आज तर या ठिकाणाहून निघायचं मन होत नाहीये, पण बघूयात आता आपल्याला जे न्यायला आलेले आहेत मामा आणि मोठे बंधू हे न्यायला आलेले आहेत त्यांचं मत काय होतंय त्यानुसार आता आपण पुढचा विचार करूयात. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. आजच्या 120व्या दिवसाच्या परिक्रमेच्या शेवटच्या पडावामध्ये आपण गजानन आश्रम ओंकारेश्वर या ठिकाणाहून पुढे जाऊन गोमुख घाटावरती जाऊन आपण संकल्प सोडला आणि मंबलेश्वर महादेव मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण केलं. त्यानंतर ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगावरती जल अर्पण केलं. मानधाता पर्वताची परिक्रमा केली आणि परिक्रमा करताना एका आश्रमावरती थांबून त्या ठिकाणी आपण कन्या पूजन आणि कन्या भोजन केलं आणि आपणही भोजन प्रसादी त्या ठिकाणी प्राप्त केली आणि मानधाता पर्वताची परिक्रमा करून नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आपण पुढे या ठिकाणी पुन्हा आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये थांबत आहोत. आजच्या परिक्रमेमध्ये आपला एकूण पडाव 10 किलोमीटर झालेला आहे. मानधाता पर्वताची परिक्रमा साधारण 7 ते 7.5 किलोमीटर आणि बाकी इतर 2 ते 2.5 किलोमीटर अशा प्रकारे आपलं 10 किलोमीटरचं आजचं परिक्रमेतला पडाव झालेला आहे. आज दिवसभर एवढा व्यस्त गेला दिवस की कोणत्याही मंदिराचा आपण कुठल्याही प्रकारचा आज रेकॉर्डिंग केलेला नाहीये. फक्त आपण आज हा पडाव पूर्ण करतोय आणि परिक्रमा आपली या ठिकाणी आजची संपतीये. तर आपण पुन्हा भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या परिक्रमे संदर्भातच काहीतरी थोडी माहिती आहे ती आपल्याला सांगायची आहे आणि त्यानंतर आभार प्रदर्शन असेल काहीतरी. त्यानंतर आपला परिक्रमा तर झाली पण आता पुढे काय अशा प्रकारचे काही 1-2 व्हिडिओ आपले असतील. त्यानंतर आपला मार्ग काय असणार आहे पुढचा आध्यात्मिक प्रवासातला तो आपणा सर्वांना माहित होईल. रामकृष्णारी नर्मदे हर. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये.